मला असं वाटतं की हेच आपल्या मराठी माणसाचं महत्व आहे की आपण आपल्या लोकांना जेव्हा ठरवतो, आपण ठरवत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. खरंय. पण जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला ह्या फिल्मला सपोर्ट करायचंय, तर मग जे प्रेम शॉवर होतं ना, खरंय, ते अनबिलिव्हेबल असतं आणि हे फक्त मराठी माणूसच करू शकतो. हे माझा ठाम मत. मराठी चित्रपट सृष्टी सध्याच्याला खूप मोठ्या मोठ्या झेपा घेते. कानमध्ये सुद्धा पुरस्कार आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांना मिळत आहेत म्हटल्यानंतर आता आपण एक स्टेप अबव गेलेलो आहे, एक स्टेप पुढे गेलेलो आहे आणि त्याच्यातच त्या स्टेपमध्ये एक खूप मोठं जे आपण म्हणू शकतो कॉन्ट्रीब्युशन देणारा एक चित्रपट लवकरच रिलीज होतोय, ज्याचं नाव आहे अल्याड पल्याड. प्रीतम एस के पाटील याचा हा चित्रपट आणि आपल्या मराठमोळ्या चित्रपट मेकरने हा चित्रपट कोणत्या पर्स्पेक्टिव्हनी बनवलेला आहे कुणास ठाऊक. लोकांना इतका आवडतोय ट्रेलरच त्याचा. पण चित्रपटाबद्दल गप्पा मारण्यासाठी चित्रपटातली कास्ट आहे, सगळी कास्ट बोलवली असती तर आमचं ऑफिस भरलं असतं. म्हणून आम्ही मोजकेच कलाकार बोलवलेले चित्रपटाचा थॉट काय ते जाणून घेण्यासाठी आणि त्यांचे रोल्स काय काय आहे ते जाणून घेण्यासाठी. तो सगळ्यात आधी भाग्यम जैन आहे आपल्या स्टुडिओमध्ये, त्याच्यानंतर मग अनुष्का पिंपुटकर आहे आणि मग आपल्या सगळ्यांचाच लाडका सक्षम कुलकर्णी इन द स्टुडिओज. हाऊ आर यू चिखलू? एक नंबर. बट भारी यार, म्हणजे चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर अनुष्का तू सांग तुझी पहिली रिॲक्शन काय होती? चित्रपटाचा ट्रेलर बघितल्यानंतर माझ्या अंगावर काटे आले, कारण की त्यामध्ये जे व्हिज्युअल्स आहेत, जो बीजीएम त्यांनी टाकला आहे, ज्या प्रकारे कट केला आहे, ते बघून इतकं म्हणजे आपण फक्त बघतच राहत होते. इट्स रिअली अमेझिंग. आणि एकूणच म्हणजे आपण म्हणू शकतो की कळत नाहीये काय आहे नेमकी. एक्झॅक्टली. सो प्लीज आम्हाला जरा तू क्लिअर कर, हे सस्पेन्स थ्रिलर आहे, हॉरर आहे की नेमकी वेगळं काही अजून? व्हेरी ऑनेस्टली ह्याला असं कुठलाही म्हणजे डेफिनेटली ह्याचा प्राईम जॉनरा हा हॉररच आहे. पण फिल्मची खासियत ही आहे ना की फक्त एका इमोशनला टच करणारी फिल्म नाहीये. सो जरी हॉरर त्याचा बेस असला, हॉरर थ्रिलर जर बेस असला, तरी त्याला एक कॉमेडीची एक छोटी अंडरलाईन आहे, एक फॅमिलीची एक छोटी अंडरलाईन आहे, एक फ्रेंडशिपची एक छोटी अंडरलाईन आहे. सो सगळ्या अशा म्हणजे आपल्या माणसांच्या सगळ्या ऑलमोस्ट इमोशन्सच्या छोट्या छोट्या अंडरलाईन्स त्याच्यावरती केलेल्या आहेत असं मला वाटतं. अच्छा, म्हणजे सो दॅट्स व्हॉट मेक्स इट युनिक फॉर दी ऑडियन्स असं मला वाटतं. जेव्हा ते जातील तेव्हा फक्त त्यांना हॉरर फक्त दिसेल असं नाहीये. सो सगळ्या प्रकारच्या इमोशन्सना आपण थोडं थोडं टच करायचा प्रयत्न केला. करेक्ट. म्हणजे एकदम ओसरत्या गरमीमध्ये चित्रपट येतोय, एका फ्लेवरची नाही कसाटा असणार. भाग्यम, एक जरा वरवर आम्हाला आउटलाईन सांग चित्रपटाचा. काय म्हणजे स्टोरी नेमकी कशी, कसं, कुठे, काय, जरा सांग जरा. ऍक्च्युली आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप सारी जुने प्रथा आहेत ज्याच्याबद्दल म्हणजे एका जागेवर तुम्ही 2 किलोमीटर पुढे गेले की ती बदलते. बरोबर, राईट. अशी खूप सारे प्रथा आहेत. तशीच ही पण एक प्रथा आहे ज्याच्यात गावात काही लोक आहेत जे मानतात की आमच्या गावात भूत येतोय आणि त्यामुळे ते 3 दिवस गावाच्या बाहेर जातात. म्हणजे ते बोलतात की भूत तुम्ही येऊन 3 दिवस एन्जॉय करून घ्या वर्षभराचं आणि त्यानंतर आम्ही परत गावात येतो. सो ते त्यांना म्हणजे त्यांचं फुल बाहेर जाऊन, दॅट इज व्हॉट द कन्सेप्ट इज अल्याड आणि पल्याड. राईट. अल्याडला ते असं आहे की म्हणजे ते गाव जे आहे ते एका नदीच्या एका बेटावरती आहे आणि मेनलँडला जाण्यासाठी तुम्हाला कंपल्सरी बोटीनेच ट्रॅव्हल करायला लागतं. अच्छा. सो जेव्हा तो एक पर्टिक्युलर पिरियड येतो, जे 3-4 दिवस जे असतात, जेव्हा त्या गावामध्ये काही सुपरनॅचरल गोष्टी होत असतात, तेव्हा ते सगळे गावकरी त्यांचं सगळं संसार समेटून म्हणजे प्राणी बिणी सगळे पेट्स वगैरे सगळे जे काय सगळं आहे ते सगळं एकत्र करून ते बोटीतनं गावाच्या पल्याड. आणि मग तिकडे त्या 3-4 दिवस जे काय सुपरनॅचरल ऍक्टिव्हिटीज होतात ते सगळं थोडं सबसाईड झाल्यानंतर परत हे सगळे गावकरी नदी क्रॉस करून गावात जातात. आणि यात जे शहरातून आलेले असतात ते त्या पिरियड मध्ये तिथे जातात का? ह्याच्यामध्ये आता इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे ना की प्रत्येक कॅरेक्टरचा ना एक त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये त्या गावात असण्याचा एक मोटिव्ह आहे. अच्छा. सो काही कॅरेक्टर्स आहेत ते काही प्रश्नांची उत्तरं शोधायला म्हणून त्या पिरियड मध्ये त्या गावात आलेली आहे. काही जी मंडळी आहेत ती
एक क्युरिओसिटी म्हणून चल बघू तर म्हणजे अफवांवरती बरेच लोक विश्वास नाही ठेवत ना, पण म्हणजे अनलेस यू आर प्रूव्हन की काहीतरी गोष्ट आहे तोपर्यंत यू डोंट ऍक्च्युअली बिलीव्ह इट. सो आउट ऑफ दॅट क्युरिओसिटी म्हणून काही लोक त्या पिरियडमध्ये त्या गावात गेलेली आहेत, आणि काही लोक जी आहेत ती ते नेमकं सुपरनॅचरल काय आहे आणि त्याच्यापासनं ते आपल्याला त्याचा नाश करायचा आहे म्हणून ते काही लोक तिकडे आले. काही असे पण आहे की आज कुछ तुफानी करते. आणि तू काय करतेस तिकडे अनुष्का, तुझा काय रोल आहे? मी नाही सांगू शकत खरं तर. अच्छा. कारण की ते खूप सस्पिशियस आहे आणि हे सगळे लोक मला घाबरत असतात तिकडे. आता आजच गाणं रिलीज झालंय, म्हणजे टायटल सॉन्ग आहे ते, तर त्या गाण्यात तुम्ही पाहू शकता की हे सगळे धावतायत आणि मी त्याच्या मागनं चालतीये. सो अशी ती माझी स्टोरी आहे आणि हे कसे मला घाबरतात. हे तुला घाबरतायत किंवा तू मागे पडतेस कोणाच्या तरी. म्हणजे फर्स्ट फिल्म मध्ये रोल असा दिला की सुंदर पोरगी मागे पडते आणि आपल्याला चला भूताच्या निमित्ताने का अशी मुलगी मागे तरी पळाली, हे महत्वाचं. बट कमिंग बॅक टू युअर कॅरेक्टर, तुझा काय रोल आहे? सो हे जे मंडळी आउट ऑफ क्युरिओसिटी जे गेलेले आहेत गावात, जे मी म्हणलं, सो त्याच्यामधलं हा आणि आपला मित्र गौरव मोरेचं जे कॅरेक्टर ते आउट ऑफ क्युरिओसिटी चल ना जाऊन बघू टाईप्स असतात, आणि मी जो असतो तो कम्प्लिटली घाबरट असतो. म्हणजे ते ट्रेलरमध्ये पण आपण दाखवलेलं आहे की ह्याला जेव्हा असं खूप मोठा झटका बसतो ना भीतीचा, तेव्हा ह्या मुलाला डायरेक्ट चक्करच येत असते. डायरेक्ट चक्कर येत असते. हो, डायरेक्ट स्विच ऑफ. सो ह्याला खरं तर जायचं नसतं त्या गावामध्ये, पण ह्याच्या मित्रांवर असलेलं प्रेम आणि तुम्ही एकटे नका जाऊ, मग माझं जरी काही मदत नसली तरी आय जस्ट कम फॉर मॉरल सपोर्ट टाइप्स, हा त्या ह्यांच्या बरोबर त्या गावात आलेला आहे. आणि मग तिकडे जाऊन हे लोक कसे त्या सगळ्या प्रॉब्लेम्स मध्ये अडकतात आणि मग हाऊ दे फेस देअर प्रॉब्लेम्स अँड हाऊ दे फेस देअर फिअर्स, आणि मग त्याच्यातनं ते कसे काय ओव्हरकम होतात नाही होत. सो दॅट इज द फिल्म. वाव. आणि तुझं याच्यातलं काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे? असं मला जसं तो बोलला, आणि आमचा तो दुसरा आहे मित्र गौरव, त्याचं कॅरेक्टर आणि ह्याचं कॅरेक्टर खूप अपोजिट आहे, आणि त्यांच्यामध्ये कुठेतरी मी आहे. म्हणजे तू पण चल, तू पण चल, तू पण कर, तू पण कर, जो करतो ना तो मी आहे, म्हणजे मधला जो कॅरेक्टर आहे. आणि ऑब्व्हियसली गावाबद्दल ज्याला माहिती आहे तो पण मीच आहे, जो यांना घेऊन आलेला आहे. कारण की हे गावातले नाहीये, खरं गावाचा राजा मी आहे. आणि यांना उचलून मी घेऊन आलोय, कारण की चला बघू काहीतरी नवीन प्रथा आहे, तुम्हाला पण दाखवतो, असं करून त्यांना मी घेऊन आलेलो आहे. आणि आता पुढे काय एक्सप्लोरेशन होतं ते तर तुम्हाला फिल्म मध्येच बघायला लागेल. व्हेरी नाईस यार. म्हणजे हे खूपच काहीतरी युनिक आणि भारी बघायला मिळणार असं दिसतंय. पण मग यात अजून बरेच कॅरेक्टर आहे, म्हणजे मकरंद देशपांडे सुद्धा आहेत, किंवा मग आता गौरव मोरे बद्दल जसं सांगितलं, आणि याच्या व्यतिरिक्तही अनेक कॅरेक्टर्स. संदीप फाटक आहेत, त्यांचा वेगळा रोल आहे एक. सो त्यांच्याबद्दल पण जरा सांगा आम्हाला एक छोटं. म्हणजे त्यांची कॅरेक्टर्स जी आहेत ना, ती आपण जे ट्रेलरमध्ये बघतो की मकरंद सरांचा तो एक साधूचा कॅरेक्टर आहे, त्याच्यानंतर संदीप दादाचं एक वेगळं एक कॅरेक्टर आहे, आणि त्याच्यामध्ये पण ते असे आहेत ना की ज्या सर्कमस्टन्स मध्ये ते येतात ना, तर ते खूप इंटरेस्टिंग आहे. की म्हणजे ज्या सर्कमस्टन्स मध्ये ते आलेले आहेत की ते सुपरनॅचरल साठी आलेत का ते काही कुठल्या तरी एका वेगळ्या मोटिव्हने आलेत ना, हे पण एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. म्हणजे काही लोकांना काही फरक पण नाही पडत, सुपरनॅचरल आहे नाही, माझा मेन मोटिव्ह वेगळा आहे. सो ते त्या मोटिव्ह साठी ते लोक आलेले आहेत. आणि मग सगळे ऑल द कॅरेक्टर्स हाऊ दे मीट आणि टुगेदर आणि हाऊ दे फेस एव्हरीथिंग टुगेदर इन दी एंड इज सही आहे. पण मग शूट कुठे झालं? आपलं शूट झालं देवगडला, कोकणात. तू पण तिथे किती दिवसांचं शेड्यूल होतं? माझा 18 दिवसांचाच होतं. 18 दिवसांमध्ये असं कधी झालं का तू एकदम हॉरिबली घाबरलेली आहेस आणि काहीतरी सीन झाला तुझ्यासोबत? काय झालं? माझ्याबरोबर सीन नाही झाला, पण सीन मध्ये मी खूप घाबरले होते. कारण की ब्लॅक मॅजिक चा सीन होता आणि त्यामध्ये ना बाहुली असते ना ती ब्लॅक कलरची, सो आय हॅड टू टच दॅट. आणि मी खरंच म्हणजे माझं असं होतं नाही 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 काढून फेकून दिली ते. आणि
ते माझ्या इतकं डोक्यात बसलं की मी काहीतरी कुठेतरी हात लावलाय, माझ्याबरोबर काहीतरी होणार आहे असं. ते इतकं माझं सायकोलॉजीमध्ये ते होतं चालू. तर मला स्वप्न पण पडली, मी झोपू नाही शकले, माझं खूप काय काय झालं. मी खूप घाबरते अशा गोष्टींना, आणि मग मी ते केलं सही आहे. म्हणजे हे सगळं खूप भारी आहे आणि आम्हाला नक्कीच चित्रपटात अजून जास्त बघायला मिळेल ते. पण चित्रपटातलं म्युझिक पण मी ऐकलं की खूप मस्त आहे आणि ऐकतो पण आहे म्युझिक. आताच टायटल ट्रॅक रिलीज झालाय. म्युझिक बद्दल जरा सांगा, कोणी म्युझिक केलं आणि गाणी किती आहेत? ऋग्वेद आणि रुचा म्हणून नवीनच आहेत ते. त्यांचा फर्स्ट सॉन्ग होता रांगडा, आणि आत्ताचा जो सॉन्ग रिलीज झाला टायटल सॉन्ग त्याच्यात पण त्यांनी पार्ट घेतलाय. आणि मधला अजून एक सॉन्ग आहे त्याच्यात आपले प्रोड्युसर आहेत जे महेश निंबाळकर सर, त्यांनी पण सिंग केलेलं आहे. आणि अजून दोघ जण आहेत. सो आय थिंक की खूप सारे जे नवीन कॅरेक्टर्स आहेत त्याच्यात, राईट. म्हणजे समजा मी नवीन आहे आता, अनुष्का नवीन आहे, तसंच नॉट ओनली इन द फिल्म बट सॉंग्स मध्ये पण जसे कंपोजर्स नवीन आहेत आपले. आणि जे आपले प्रोड्युसर आहे महेश सर, त्यांचा पण सॉन्ग आजपर्यंत रिलीज नाही झालाय. सो मला असं वाटतं नवीन कलाकार खूप सारे येत आहेत आणि सगळ्याच बॅकग्राऊंड मधनं येत आहेत ह्याच्यात. सो मला इंटरेस्टिंग गोष्ट काय वाटते माहितीये का, की जेव्हा आपण एखादं प्रोजेक्ट किंवा एखादी फिल्म जेव्हा आपण करत असतो, जेव्हा सगळंच त्या फिल्मच्या बाजूनी किंवा सराउंडिंग द फिल्म जेव्हा गोष्टी वर्कआउट व्हायला लागतात ना, आय थिंक दॅट इज द प्लस पॉइंट ऑफ द प्रोजेक्ट अँड द पीपल अराउंड द प्रोजेक्ट. म्हणजे इफ यू लिसन टू द म्युझिक ऑल्सो ना, ते म्हणजे ट्रेलर म्यूट कर आणि म्युझिक गाण्यांवरती ट्रेलर बघ, इट विल स्टील गो विथ द म्हणजे इट विल स्टील मॅच विथ द वाईब ऑफ द ट्रेलर, यु नो. तर तसं मी म्हणतोय की सगळ्या गोष्टी ते अशा एकत्र येऊन ते हे झालेलं आहे. म्हणजे की असं आहे की ते ठराविक होतं आधीपासून की ही फिल्म ना प्रॉपर बनणारच, आणि ही जे लोक सोबत जुडलेली आहेत ती म्हणजे काहीतरी आहे ह्याच्या मागे, नक्की रिझन आहे की ही फिल्म बनणारच होती, आणि इतकी भन्नाट फिल्म झाली आहे ना, तुम्हाला कळूनच येईल ती. आणि चित्रपट लोक तेव्हाच बघतात जेव्हा चित्रपट खूप छान असतो, मराठीत तरी स्पेशली. सो तुम्ही जे सांगता त्याच्यावरून कळतच आहे की चित्रपट किती मस्त आहे. नक्कीच आम्ही बघू. पण कमिंग टू सक्षम, म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा बघायचं आहे रे पक पक पक. आता तोच बघून माझा पाठ झालाय पूर्ण. अमेझॉन प्राईमवर आहे ना, तर तेच सांगतोय. पण तुला असं वाटतं का रे आतून की लेट्स म्हणजे एकदा फोन करून बघू काही? सी ऑनेस्टली मी सांगू का, ह्याबद्दल ना आपण काय म्हणायचं, म्हणजे जेवढं बोलू तेवढं थोडं आहे, आणि जर नाही बोललं तर नाही, न बोललेलंही बरं आहे. कारण की आपल्या जवळच्या फिल्मचा सिक्वेल होणं किंवा आपल्या जवळच्या फिल्मचं काहीतरी अजून एक काहीतरी त्याचं पुढे व्हावं असं प्रत्येकाला वाटत असतं. पण मला ऑनेस्टली असं वाटतं की जे सोनं आहे ना, लेट इट बी गोल्ड. अच्छा, म्हणजे त्याचं काहीतरी पुढे येऊन ते त्याचं काहीतरी जर नाही ना वर्कआउट झालं तर मग त्या आधीच्या आपण केलेल्या कामावरती पण त्याचं हे होतं की अरे उन्होंने वो बिगाड़ दिया यार, वो इतना अच्छा था, क्यों करना था. म्हणजे अनलेस लाईक वी आर व्हेरी व्हेरी कॉन्फिडंट दॅट इट विल बी ऍटलिस्ट ऍट पार विथ पक पक पका, तोपर्यंत आम्हाला तसं वाटत नाही. तोपर्यंत आय डोंट थिंक कोणीच ते काहीतरी करायला पाहिजे त्या बाबतीत. व्हेरी ऑनेस्टली म्हणजे मला आवडेलच सिक्वल झाला त्याचा तर. अच्छा, पण मला असंच वाटतं की ते आता ज्या लेवलला आहे, आणि आफ्टर लाईक ऑल दीज इयर्स, म्हणजे आम्ही शूट केला होता 2005 मध्ये. माय गॉड, आता पुढच्या वर्षी द फिल्म 20 वर्ष, द फिल्म विल बी 20 years. अजूनही तुला टोपी घातलीस तर व्हाय आर टू ग्रोइंग ब्रो. That we'll have to ask my parents. जीन्स में क्या कुठे कन्सल्ट करतो, कोणता बाबा कन्सल्ट करतो? कोणी नाही, काही कन्सल्ट. बट नाही, तुझं म्हणजे तुझ्याकडे बघायचं आमचं पर्स्पेक्टिव्ह ऍक्च्युअली तसं झालेलं आहे की तू ऑलवेज तसा आहेस. बट तू भाईंचा पण लहान भाई मूवी मध्ये पण पु ल देशपांडेंचा लहानपणीचा रोल केला आहेस, किंवा मग त्याच्या व्यतिरिक्त काकस्पर्श मध्ये सुद्धा तुझा एक वेगळा रोल होता. आणि मग बाकीचे सुद्धा म्हणजे शिक्षणाच्या आईचा भाऊ मध्ये तू जो कॅरेक्टर केला होता तो. मांजरेकरांसोबत अशी काही डील झाली का 15 चित्रपटांची? काय बरं ते असं? ऑनेस्टली मी स्वतःला नशीबवानच समजतो त्या बाबतीत. कारण की
माझी सुरुवातच म्हणजे लेजेंड्स बरोबर झाली असं मी समजतो. लाईक मी तेव्हा 12 वर्षांचा होतो जेव्हा पक आम्ही शूट करत होतो, आणि तेव्हा लाईक टू गेट अन अपॉर्च्युनिटी टू वर्क विथ नाना पाटेकर, गौतम जोगळेकर, संजय जाधव आमचा DOP, आमचे म्युझिक कंपोजर्स केसी लॉय आणि आशिष रेगो हू आर ऑल्सो द प्रोड्युसर्स ऑफ द फिल्म. अँड इफ यू म्हणजे आपण जर अख्खी कास्ट बघितली ना फिल्मची, तर त्याच्यात म्हणजे सगळे लोक आहेत. म्हणजे छोट्या छोट्या रोल्स मध्ये पण मोठे मोठे, तेव्हा ते पण यंग होते, दे वर ऑल्सो स्टार्टिंग. करेक्ट. पण म्हणजे छोट्या रोल मध्ये जितू दादा पण आहे, तो सरपंचाचा तो मुलगा असतो, तो जितू दादा आहे त्याच्यामध्ये. सो असे खूप लोक आहेत. म्हणजे ज्योती सुभाषांना तर चिखलूची आजी, म्हणजे मला अमृता जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा ती मला नेहमी सांगते की आईला चिखलूची आजी म्हणूनच ओळखतात. सो मला असं वाटतं की ते एवढ्या लोकांबरोबर मला त्या वेळेत काम करण्याची संधी मिळाली ना. आणि जेव्हा मी 11वीत होतो तेव्हा असंच मांजरेकरांकडच्या ऑफिसमधनं फोन आला होता की असं दे धक्काचं आम्ही स्क्रिप्ट करतोय आणि त्याच्यामध्ये एक असं एक कॅरेक्टर आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे त्यांनी माझ्यावरती एकतर खूप प्रेम केलंच, आणि त्यांना म्हणजे मला काय वाटतं माहितीये का, ह्या लोकांनी ना माझ्यावरती जो विश्वास टाकला की एखादं कॅरेक्टर सक्षम करू शकेल, किंवा एखादं जर मी त्याला काहीतरी एक्सपेरिमेंटल दिलं, नाही तर काकस्पर्श त्यांच्यासाठी पण मला देण्याची मोठी रिस्क होती. कारण आय वॉज 21 years old, आणि मला ते सायकोलॉजिकलीच तेव्हा माहिती नव्हतं की लहान मूल बाळ असणं तुला हे फिलिंग काय असतं. आणि मी 21व्या वर्षी त्यांनी तो माझ्यावर विश्वास टाकला की आता तुला एक बाळ आहे, आणि तू जरी त्या लहान बाळाला वरती फेकून कॅच केलं, पण द फादरली फिलिंग किंवा द फादरली बॉन्ड विथ दॅट चाइल्ड ही एक खूप डिफरंट लेवलची सायकोलॉजी आहे. आणि मला तेव्हा ते काही गोष्टी कळत नव्हत्या. मग त्यांनी मला येऊन जे सांगितलं, एक्सप्लेन केलं की कॅरेक्टरकडे कसं बघायला पाहिजे, किंवा इनफॅक्ट माझ्या घरच्यांनी पण मला जेवढं सपोर्ट केलं. आणि हे सो मग मला असं कधी कधी खरंच वाटतं की मी होतं नशीब, डेस्टिनी हॅड समथिंग प्लॅन्ड फॉर मी इज व्हॉट आय फील. आणि मला ह्या सगळ्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली, आणि आय कुड प्रूव्ह दॅट दे वर राईट. हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे चान्स कितीही दिले तरी जर आपल्याकडनं काही होत नसेल तर मग माझा स्वभाव असा आहे की सॉरी मी थांबतो, माझ्याकडनं जर होत नाही. ऑनेस्टली म्हणजे मी एक नाटक, आम्ही एक आमचा पुण्याचा थिएटरचा ग्रुप आहे, आम्ही एक हिंदी नाटक, असं व्हेरी एक्सपेरिमेंटल हिंदी नाटक आम्ही करत होतो, असं थोडं सायन्स फिक्शन आणि अशा जॉनरचं होतं. आणि मी जेव्हा त्या कॅरेक्टरकडे अप्रोच होत होतो ना, म्हणजे मी जेव्हा रिहर्सल करत होतो, रिडिंग करत होतो, तेव्हा मला ते बऱ्याचदा ते कॅरेक्टरचं निश कळत नव्हतं, आणि मला तिथपर्यंत ते पोचता येत नव्हतं. सो मी, माझा मित्रच आहे जो डिरेक्टर होता, त्याला मी सांगितलं की ऐक, मला नाही जमत आहे, तू दुसऱ्या कोणाला तरी घे आणि यू कंटिन्यू दिस, आय विल स्टॉप. बिकॉज इट इज इन माय नेचर की मला कोणाचं माझ्यामुळे नुकसान होत असेल ना तर ते मला हे नाही होत. सो मी त्याला म्हणलं, तर त्यांनी पण जो विश्वास टाकला होता तो म्हणला नाही आपण करणार आणि तूच करणार. मग ती जी प्रोसेस सुरू झाली की फाइंडिंग अ कॅरेक्टर, आणि सो ते मला ते पण सापडलं इव्हेंच्युअली, आणि मग आम्ही ते नाटक केलं. पण मला हेच म्हणायचंय की वर्किंग विथ ऑल दीज लेजेंड्स ना, म्हणजे आता इनफॅक्ट ह्या फिल्म मध्ये पण मकरंद सर आहेत ना, मग आपण ना जस्ट बाय ऑब्झर्विंग एका माणसाकडनं खूप काही गोष्टी शिकू शकतो. करेक्ट. म्हणजे त्यांचा सेटवरती असण्याचा अप्रोच, त्यांचं त्यांच्या कामाकडे बघण्याचा अप्रोच, त्यांचं डेडिकेशन, त्यांची कमिटमेंट की कॉल टाइम हाय, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी ऑल्सो लाईक टीच यू सो मेनी थिंग्स असं मला वाटतं. आणि मला लहानपणापासून ह्या सगळ्या लोकांकडे बघून बघून त्यांच्याकडनं गोष्टी शिकून आत्मसात करता आल्या, त्यामुळे मला असं वाटतं की आय एम द पर्सन आय एम टुडे. नाईस. आणि सुरू करते, माझी क्युरिओसिटी आहे ही, तुला चिखलू कसा मिळाला रे? काय झालं होतं नेमकी तेव्हा? काय किस्सा आहे तो? सो मी तेव्हा एक सिरियल करत होतो हंगामा चॅनलवरती. सिरियलचं नाव होतं ओवी. ओके. आणि तेव्हा ना हे लोक खूप मुलं शोधत होते आणि त्यांना कोणीच सापडत नव्हतं. तर त्या ओवी मध्ये जो प्रोडक्शन मॅनेजर होता ना, अतुल चावरे काका, तर तो आणि गौतमना खूप जवळचे मित्र आहेत. तर त्यांनी गौतमनाला सांगितलं की पुण्याचा एक मुलगा आहे, तर माझ्या आधी यांनी 200-250 मुलांचे ऑडिशन घेतले
आणि ते हताश झालेले की आता कोणीच मिळत नाही. तर ह्यांनी सांगितलं की पुण्याचं बघ जरा. तर मग हे अशा ऍटिट्यूडने आले तर एवढे लोक नाही मिळाले तर चल बघू हा काय, अशा ह्यांनी ते आले होते. बरं त्यांनी मला जेव्हा पहिल्यांदा बघितलं तेव्हा त्यांनी मनात मला कॅन्सल केलं होतं, कारण गौतम दादाच्या मनामध्ये तो असा किडका, तो वाटला पाहिजे ना मुलगा तसा गावाकडचा, थोडा किडका पण तरी असा. तर मला त्यांनी ना एक मोनोलॉग लिहून दिला की तिकडच्या तिकडे की हे पाठ कर आणि परफॉर्म कर. तर मी केला आणि मला घेऊन ते डायरेक्ट आईबाबांसमोर आले आणि ते म्हणले की ह्याला सिलेक्ट केलंय आणि ह्याचं आता दिवाळीत म्हणजे ह्याचं आता ऑक्टोबरमध्ये शूट आहे. तर आई म्हणली नाही पण टर्मिनल मिड टर्म एक्झाम आहे तर नाही सोडू शकत, कारण आई टीचर होती. तर ते म्हणले की पण मग ठीक आहे नाही का जमणार, कारण नाना पाटेकरांच्या तेव्हाच डेट्स आहेत. तर मग आई बाबा म्हणले नाही जमणार. मग आम्ही गेलो आमच्या प्रिन्सिपल मॅडमकडे. त्यांना म्हणलं की असंच आहे आणि एवढा मोठा चान्स मिळतोय, एवढी अपॉर्च्युनिटी आहे, तर काय करता येईल. आणि तेच मला वाटतं की जी लोक माझ्या आयुष्यात आली ना, दे वर सो सपोर्टिव्ह. म्हणजे वयानी लहान वयानी मोठी जी काही लोक माझ्या आयुष्यात आलीत ना, ती लोक एवढी सपोर्टिव्ह होती. प्रिन्सिपल मॅम म्हणल्या लेट हिम गो, बिकॉज इफ दिस इज गोइंग टू बी हिज करिअर इन द फ्युचर, आय डोंट वॉन्ट हिम टू स्पॉइल इट. आणि ते म्हणल्या की तुझी एक्झाम तू परत आल्यावरती तुझी आपण री एक्झाम घेऊ आणि त्याच्यावरती आपण विल डिसाइड युअर मार्क्स अँड युअर ग्रेड्स अँड एव्हरीथिंग. तर पण त्यांनी मला सोडलं आणि मग ती सगळी प्रोसेस सुरू झाली. मग मी 1 महिनाभर गौतमदाच्या घरी राहिलो. आम्ही रोज स्क्रिप्ट वाचायचो, कारण की तेव्हा फिल्म वरती शूट करायचो, डिजिटल वगैरे तेव्हा हे काहीच नव्हतं. लाईक प्रॉपर फिल्म कॅमेऱ्यावरती शूट करायचो. मग मला तेव्हा त्या फिल्मचं कळलेलं महत्व, जे गौतमदा मला सतत सांगायचा की यु नो वी कॅनॉट अफोर्ड मोर टेक्स, आपल्याला 1 किंवा 2 टेक मध्येच करायचंय, कारण की तो दिवसा म्हणजे डे टाइम मध्ये जो वापरणारा जे रील असायचं तो एक रील त्या काळात वॉज फॉर 14,000 रुपये, म्हणजे 400 फीट फक्त. आणि रात्रीचं जे शूटिंग करायचं असायचं ते रील वॉज तेव्हा 16,000 का 17,000 रुपये. माय गॉड. सो असे खर्च होते. आणि मग मला ते एक महत्व कळलं की यु नो मला नेहमी असं वाटतं की अन ऍक्टर शुड बी लाईक कन्सर्न मोर अबाउट द डिरेक्टर अँड द प्रोड्युसर, की त्यांना काय हवंय आणि त्याच्यामुळे त्या दोघांचं कसं नुकसान होणार नाही आणि त्याच्यामुळे त्यांचा कसा कमीत कमी वेळ खर्च होईल. बरोबर. हे माझ्या दृष्टीने तेव्हा त्या शिकवणीतनं हे आलेलं आहे की माझ्यामुळे त्यांचा वेळ वाया नाही गेला पाहिजे. ओके. सो माझ्या कॉल टाइमच्या वेळी मी येतो, माझं काम झालं की मी जातो. हा म्हणजे मला ते एक कमिटमेंटची जी हे त्या लहान वयात जे एक मला शिकवण मिळाली ना, की तुम्ही जेव्हा कमिटमेंट देता तेव्हा ती 100% कम्प्लीट करायची असते. कारण की आता मी जर 1 तास लेट आलो तर माझ्या प्रोड्युसरचं तेवढं नुकसान होणार ना आणि तेवढे पैसे त्याचे वेस्ट जाणार. सो मग आय डोंट वॉन्ट हिम टू फेस दॅट लॉस बिकॉज ऑफ मी. तर माझ्यामुळे नको व्हायला, मग बाकी लोकांना कसं व्हायचं. सो हाऊ इट हॅज बीन फ्रॉम देअर असं आपण म्हणू शकतोय की मग शिक्षणाच्या आईचा गो मध्ये तू जो रोल केला तो, किंवा त्याचं पण लोकांना असं म्हणणं आहे की यार बरा झालेला पण दाखवा आम्हाला जरा, म्हणजे त्याचा पण दुसरा गाडा यार, कारण लोकांच्या फार जवळच झालं. अक्षरशः माझा बेस्ट फ्रेंड रडला होता तेव्हाचा सिनॅरिओ सांगतो, अजूनही माझ्या लक्षात आहे. आय वॉज इन 10th दॅट इयर आणि 3 इडियट्स आणि शिक्षणाच्या आईचा गो वॉज क्लॅशिंग आणि 2 जण एकमेकांना इक्वल टक्कर देत होते. सो आम्ही पण ठरवलं की 3 इडियट्स आहे भारी, पण शिक्षणाच्या आईचा. मला असं वाटतं की हेच आपल्या मराठी माणसाचं महत्व आहे की आपण आपल्या लोकांना जेव्हा ठरवतो, आपण ठरवत नाही तोपर्यंत काहीच होत नाही. खरंय. पण जेव्हा आपण ठरवतो की आपल्याला ह्या फिल्मला सपोर्ट करायचंय, तर मग जे प्रेम शॉवर होतं ना
ते अनबिलिव्हेबल असतं आणि हे फक्त मराठी माणूसच करू शकतो, हे माझं ठाम मत. आणि तेव्हा त्यांनी ठरवलं होतं की कारण फिल्म झाली खूप चांगली होती आणि इट वॉज टचिंग एक जो ह्युमन इमोशन होता ना तेव्हाचा, की एज्युकेशन सिस्टीम आणि त्यामध्ये होणारे काय काय थोडे ग्लिचेस, थोडे प्रॉब्लेम्स, आणि त्याच्यावरती ते एक जे भाष्य केलं गेलं फिल्म मध्ये. सो दॅट आय थिंक म्हणजे ऑब्व्हियसली ते सगळ्या लोकांना एवढं ते पटलं आणि त्यांनी एवढं प्रेम केलं त्या फिल्म वरती. लवकर प्रोड्युसर हो सून. वा, म्हणजे हे ऐकून छान वाटलं. सून ऐकून. अल्लाड पल्लाड जे लोक बघायला जाणार त्यांना काय काय चित्रपटात बघायला मिळेल, प्लीज तू सांग. मला वाटतं एक मिक्सचर आहे तो हॉरर आणि कॉमेडीचा. अच्छा. कारण की ऑब्व्हियसली आमच्याकडे आर्टिस्टच असे ज्यांना जर कॉमेडी दिली नाही तर ते हॉरर मधनं पण तेच काढतील. सो एक फॅमिली फ्रेंडली खूप हा फिल्म आहे की ज्याच्यात तुम्हाला खूप सारे इमोशन्स जसं तो म्हटलं आहे बघायला. तर एंटरटेनमेंट तर भरपूर आहे, ते तर तुम्हाला कळून येऊनच जाईल आणि डचकणार पण खूप वेळा, पण तेवढ्याच वेळा हसणार पण. सर तर बाहेर तर तुम्ही खुश होऊनच जाणार. दॅट इज अबाउट. काय सांगशील अनुष्का प्रेक्षकांना, काय आव्हान करशील? सो बेसिकली हा एक एक्सपिरियन्स आहे जो आतापर्यंत तुम्ही हॉलिवूड मुव्हीज मध्ये असं बघत आलाय की जम्पस्केअर्स आहेत किंवा त्यांचा जो लुक असतो बेसिकली फिल्मचा, तसाच किंवा आय गेस त्याच्यापेक्षाही जास्त चांगला लुक आहे आपल्या फिल्मचा. तुम्ही ट्रेलर मध्येच बघितलं असेल. इतका म्हणजे ती फिल्म ऑनेस्टली थिएटरमध्ये बघण्यासारखीच आहे. एक नंबर. म्हणजे तुम्ही असं फोनवर बघितलं तर फील येईल, पण थिएटरमध्ये जे बीजीएम आम्ही टाकलं आहे, जे इफेक्ट्स आहेत, जे VFX आहेत, त्या सगळ्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स म्हणजे त्याच्यामध्ये फॅमिली रिलेशन्स आहेत, त्यानंतर फ्रेंडशिप आहे, कॉमेडी आहे. सो तुम्ही विथ फॅमिली, विथ युअर फ्रेंड्स असं सगळ्यांसोबत जाऊन बघण्यासारखी ही फिल्म आहे. ग्रेट. आणि म्हणजे तरुणांना तू असल्यावरती काय वेगळी गरज नाही. काय सांगशील सक्षम मराठी प्रेक्षकांना? अरे डेफिनेटली. मला प्रत्येक ऍक्टरला ना, माझं तर असं मत आहे की चित्रपट म्हणजे साऊथ वाल्यांनी उचलला पाहिजे, इतका भारी. ऑब्व्हियसली. पण आय बिलीव्ह इन प्रीतम दॅट मच. या डेफिनेटली. आणि मला नाही, what I feel is ना एव्हरी ऍक्टर इज सेल्फिश दॅट वे ना. थोडं त्याला असं वाटत असतं की आपण प्रत्येक जॉनर एक्सप्लोर करायला पाहिजे. सो पहिले तर मला हे भारी वाटतंय की आय कुड बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म आणि आय कुड बी अ पार्ट ऑफ दिस जॉनर अँड एक्सपिरियन्सिंग दिस विथ ऑल दीज गाईज आणि प्रीतम आणि आमची टीम सगळी हिमसेल्फ. तर मला हे खूप लाईक अभिमानाची गोष्ट वाटते की मी या प्रोजेक्टचा भाग आहे. आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की आपण जेव्हा लहान होतो, वेन वी वर ग्रोईंग अप, आपल्याकडे ना आपल्या मराठीमध्ये झालेले सर्वोत्तम हॉरर पिक्चर मला असं वाटतं झपाटलेला, पछाडलेला. तर हे जेव्हा आपण बघत बघत मोठे होतो ना, तर कुठे कुठे असं आम्ही शूट करताना पण माझ्या मनात एक धाकधूक होती की त्यांच्या लेवलपर्यंत जरी पोचू शकलो नाही तरी अगदीच त्यांच्या लेवलपेक्षा खाली यायचं नाही. म्हणजे लोक म्हणायला पाहिजे की, कारण की मी तुला ऑनेस्टली सांगू, आत्ताची टेक्नॉलॉजी जर तेव्हा त्यांच्याकडे असती ना, माय गॉड, ती त्या फिल्म अजून भारी झाल्या असत्या. म्हणजे इफेक्ट्स वाईज, VFX, साऊंड आणि ह्या सगळ्या बाबतीत त्या अजून भारी झाल्या असत्या. सो मला असं एक नेहमी वाटत होतं की आता वेन वी हॅव ऑल दॅट टेक्नॉलॉजी आहे, सगळ्या गोष्टी आहेत, हे ते सगळं आहे, तर आपण सगळ्या युज तर केले बरोबर, पण आपल्या फिल्म मध्ये तेवढी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची कपॅसिटी आहे का, हे मी आय वॉज सर्चिंग फॉर. आणि आता जेव्हा हे ट्रेलर आलंय, आपलं म्युझिक आलंय, तेव्हा मला कुठे कुठे थोडा कॉन्फिडन्स येतोय की येस, नाव आय कॅन डेफिनेटली से दॅट वी आर ॲट पार विथ देम. आता त्यांच्यापेक्षा आपण बेटर कसं करायचं हे आपल्यावरती, आणि आय एम शुअर ऑडियन्सच्या सपोर्टनी ते होईलच नक्कीच. आणि फिल्ममध्ये बघायला काय तर सिनेमॅटोग्राफी इज सुपर्ब. योगेश कोळी आमचा DOP इज डन अ फॅन्टॅस्टिक जॉब. आर्ट सेटअप आमचा खूप भारी आहे. म्हणजे जे सगळे ट्रेलरमध्ये जे पडकं घर हे ते सगळं जे दिसतंय, तो सगळा सेटअप पण खूप इंटरेस्टिंग झालाय. सो योगेश इंगळे आमचा आर्ट डिरेक्टर, त्यांनी पण खूप भारी केलंय. आमचा मेकअप ज्यांनी आता फिल्म मध्ये आपल्याला दिसेल की मेकअप
मकरंद सरांचा पण मेकअप फार वेगळा आहे आणि मेकअपचं पण खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन फिल्म मध्ये आहे, जे आपण ट्रेलर मध्ये आता रिव्हील करू शकलो नाहीये. पण त्याच्यामध्ये मेकअपचं पण खूप आहे, कॉस्ट्युम्स आहे, सगळं आहे सगळं. सो मला असं वाटतं की इट इज ऑल इन ऑल अ व्हेरी गुड पॅकेज, एंटरटेनिंग पॅकेज टू गो इन थिएटर्स एस्पेशली. कारण की हे आपण छोट्या स्क्रीनवरती जसं अनुष्का म्हणली की ठीक आहे बघू, पण जो फील येईल ना थिएटरमध्ये, जो इफेक्ट येईल, म्हणजे आपण हे सगळं कॉन्ज्युरिंग वगैरे बघितल्यानंतर थिएटरमध्ये आपण बाहेर होतो, अरे काय होतं रे, तो माचिसचा काय शॉट होता, हे सगळं डिस्कशन आपल्या फिल्मच्या बाबतीत पण होऊ शकतं, प्रोव्हाइडेड लोकांनी थिएटरमध्ये जाऊन खूप साऱ्या त्यांच्या मित्रांना घेऊन थिएटरमध्ये जाऊन फिल्म बघितली. नक्कीच नक्कीच बघतील आणि लोक, कारण पावसा पाण्याचं कुठे बाहेर जास्त शक्य नसतं. गाडीत बसा किंवा कॅब मध्ये, मेट्रो मध्ये, रिक्षात बसा, थिएटर मध्ये जा, पिक्चर गुड. आणि खरंच खूप छान वाटलं, तुम्ही आलात आणि गप्पा मारल्यात, मस्त वाटलं. आणि चित्रपटाला तर नक्कीच आम्ही जाणार आहोत, पण तुम्हाला सुद्धा खूप खूप प्रेम. विश यू लव्ह, लक अँड सक्सेस. खूप छान. थँक्यू सो मच फॉर कम टू आवर स्टुडिओ. थँक्यू रेडिओ सिटी.